रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आत्ताच मी देऊळ बंद पार्ट 2 थिएटरमध्ये बघून आलाय आणि आत्ताच मी व्हिडिओ शूट करतोय कारण की रिव्ह्यू करायचं गरजेचं आहे. सगळ्यात आधी प्रवीण तरडे खूप छान सिनेमा बनवलाय. डायरेक्शन, डायलॉग्स, बॅकग्राऊंड म्युझिक सगळंच खूप छान आहे. पण मोस्ट इम्पॉर्टंट मोहन जोशी 11 वर्षाआधी स्वामी समर्थांची भूमिका तुम्ही केलेली आणि आज पण तुम्ही तसेच दिसतात. तसंच तुमचं वक्तव्य, तशीच तुमची ती महिमा आणि स्वामी समर्थ आहे तुमच्या पाठीशी ते कळतं जेव्हा तुम्ही बघतात त्यांना स्क्रीनवर. तर दॅट इज अमेझिंग. आणि दुसरं जे ह्युमर आहे, कॉमेडी जे तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये पण बघायला मिळालेलं स्वामी समर्थांचं, म्हणजे मोहन जोशींनी जे तक्रार एक कॉमेडीसारखी केली आहे ॲज अ गॉड, ते पण तुम्हाला या पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल. पण अमेझिंग ॲक्टिंग वाईज अगर सांगू तर स्नेहल तरडे, प्रवीण तरडेची बायको आहे, ज्यांनी फार्मर्स म्हणजे शेतकऱ्यांची बायकोची भूमिका निभावली आहे ना. अमेझिंग. म्हणजे पूर्ण मूव्हीमध्ये तुम्हाला तिच्यावर राग येईल, की एवढा काय म्हणजे तिला एवढा राग असतो स्वामी समर्थांवर, कारण की तिचा नवरा एवढा मोठा भक्त असतो स्वामींचा, पण स्वामी त्या शेतकऱ्याला वाचवू नाही शकत. तो शेतकरी सुसाईड करतो आणि त्याच्यामुळे त्याची बायकोला असं वाटतं, की एवढा मोठा स्वामींचा भक्त असून पण स्वामी माझा नवऱ्याला वाचवू नाही शकले. तर त्याचाच विषय ही पूर्ण स्टोरी तुम्हाला बघायला मिळेल. थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. आणि एक गोष्ट मात्र आहे, की जेवढे पण शेतकरी सुसाईड करताय, त्याच्यासाठी काय तुम्ही देवाला जबाबदार ठरवताय? नाही. त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. त्या सिच्युएशनमधून बाहेर कशा रीती निघू शकतात, काय-काय करू शकतात, त्यासाठी तुम्हाला ही मूव्ही बघायला लागेल. पण मूव्ही खूप चांगला इम्पॅक्ट सोडतो तुमच्यावर. सुसाईड हे ऑप्शन नाही. फाईट करा, पुढे या आणि चांगलं करा. देव नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. हे एक सिंपल मेसेज आहे. आणि मूव्हीच्या एंडमध्ये एक सरप्राईज आहे. देऊळबंद पार्ट 1 जर तुम्ही बघितलं असेल, तर तो सरप्राईज तुम्हाला देऊळबंद पार्ट 2च्या एंडमध्ये भेटेल आणि दॅट विल शॉक यू, ट्रस्ट मी. सर लगेच थिएटरमध्ये जाऊन हे मूव्ही बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. मूव्ही 3 तासाचं आहे, लेंथ खूप मोठी आहे. कदाचित तुम्हाला बोर होऊ शकतं आणि थोडे सीन आहे. असं नाही म्हणणार की मूव्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड सुपर आहे. पण जे मूव्ही सांगायला मागतंय आणि मूव्हीला डायरेक्ट जसं केलंय, इट्स अ इमोशन वाला मूव्ही आणि तुम्हाला आवडेल नक्की. थोडं मोठं आहे, पण चालून जाईल. जाऊन तुम्ही जर बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं. दॅट्स इट. बाय बाय. टेक केअर. रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आत्ताच मी देऊळ